तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. बसून बसून जरा थोडासा कंटाळा आला होता, त्यामुळं जरा चावी घेतली हातात आणि चावी घेत घेत बाहेर चाललो. म्हणलं आपली KTM बघावी कसं आहे, कारण जरा 2-4 दिवस झालं मी वापरलीच नाही तिला. मग आता चालू तिच्याकडं. आता आपली KTM ठेवली झाकून, नजर लागू नये आणि आपल्या बेबीला जरा थंडी वाजू नये, त्यामुळे चला आता तिला ओपन करूया. आता ओपन करतोय हळूहळू. चांगली पॅक करून ठेवलेली असते. आता हा इकडे जरा तिकडे खाली अडकलेलं आहे ते जरा काढतोय. आता काढल्यानंतर इथंच कुठं तर अडकवतो. घरात जायला ठेवायला वेळ नाही, कारण आपल्या बेबीला बघायचं आहे जरा. हे बघा आपली बेबी 5-6 दिवस घरातच आहे. मी पण यूज करत नाही, त्यामुळं घरातच आहे. कशी दिसते जरा, धुरळा वगैरे लागलाय तिला, पण आहे बऱ्यापैकी जरा आहे माणसात. तिला आता बाहेर घेऊया आपण. चला ऑन करू चावी. चावी ऑन केल्यानंतर तिथं बटन आहे ते क्लिक करावं लागतं. बटन क्लिक केल्यानंतर तो मीटर बोर्ड ओपन होतो, दिसायला लागतो आपल्याला. चला बेबीला आता आपण बाहेर घेऊया. बेबीला घेतो बाहेर, तोपर्यंत तुम्ही थांबा. बेबीला घेतली बाहेर. बघा बेबी कशी दिसते, रावस दिसते. पहिले जे वर्जन होते त्यापेक्षा हे वर्जन जरा बेटर वाटते मला तरी. सगळ्यांच्या कमेंट आहेत आणि सगळे म्हणते चांगली मॉडिफाय केली. हे कसं आहे बेबी जरा भरली धुरळ्याने, जरा धुरळा वगैरे लागलाय. अरे यार, हे सगळं ऑइल सांडले वाटतं. लुबिंग करून आणल्यापासून चैनीला गाडी लावून ठेवली होती. येताना जरा फास्ट आलो होतो, त्यामुळे सगळीकडे ऑइल सांडले आणि चैनीतलं ऑइल पण इथं जरा पडले, खूपच जास्त पडले. आता हे सगळं क्लीन केलं पाहिजे. इकडे सगळं लुबिंगमधून ऑइल असं पडलेलं आहे. अरे लय भरली राव. आता ही नीट साफसफाई केली पाहिजे, हिची जरा पुसली पाहिजे, जरा माणसात आणली पाहिजे हिला. बाहेर नेले तर म्हणतील बाबा काय हे केले. आता लावून घेतली, रस्ते होते गाडी. आता जरा आपल्या घरापुढे लावून घेतली. आणि आपले बघा बेबी, हे जास्त आपण यूज करतो इकडे तिकडे फिरवाय. आता ही घेतली बघा पुसून. काय सगळी मेहनतीचा खेळ हा सगळा. हातपाय भरून घेतले. आता नंतर जरा धुवून काढली जरा. या बारक्या बेबीला आणि मोठ्या बेबीला पण कशी दिसते. रस्ते उभा केली कसे आहे का कोण इथं. चला आता बेबी शेवटी झाली फायनल आता आपली एकदम क्लीन करून. आता तिला आत लावूया. आता तिला आत नीट झाकून ठेवली. तर भावानं चला टाटा बाय बाय. असा सपोर्ट असू द्या.